पण एके दिवशी मनावर घेतलं. जस्ट मी म्हटलं करायचं आता वर्कशॉप दोनदा अटेंड केल्यानंतर मग मला म्हटलं आता आपण करू शकतोय, हे सोपं आहे. जेव्हा तुम्ही उद्यमी महाराष्ट्रासोबत जॉईन झालं म्हणजे TTE केलं पहिल्यांदा, त्याच्या आधीची तुमची फिनान्शियल आणि मेंटल सिच्युएशन काय होती? जेव्हा मी 12वी पासआउट झालो तेव्हा मला माझ्या एका रिलेटिव्हनी त्यांनी मला बोलले होते की तू चहाची किंवा वडापावची गाडी कर. आज ते मला 4 वेळा फोन करतात, काय चाललंय. हा मला अभिमान आहे. सो साधारण काय इन्कम होतं त्यावेळेस जेव्हा तुम्ही TTE जॉईन केलं तेव्हा किती कमवत होतात महिन्याला अंदाजे? तेव्हा एक 15-20 हजार रुपये महिना. महिना. त्यावेळेसचा माइंडसेट सांगितला, त्यावेळेसचं इन्कम सांगितलं. आत्ताचं इन्कम काय आहे आणि आत्ताचं माइंडसेट काय आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर ओमकार हरिमाळी. आज आपल्या द उद्यमी महाराष्ट्र शो मध्ये माझ्यासोबत आहेत मोहित सोनावणे. उद्यमी महाराष्ट्र शोमध्ये मी माझ्याकडनं शिकून ज्यांनी व्यवसाय चालू केलेत किंवा ज्यांनी कमीत कमी 1 करोड रुपये कमवलेत अशा लोकांचे जर्नी शेअर करतो. हे तेच लोक आहेत जे कदाचित एकेकाळी तुमच्यामधलेच होते आणि आज त्यांनी कमीत कमी 1 करोड रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. सो तो रेव्हेन्यू जनरेट कसा केला, काय केला, त्यांनी त्यांचे फॉर्मॅट्स काय वापरले, कुठल्या सिस्टम्स वापरल्या, इंटरनॅशनल ट्रेड केला तो कसा केला, डोमेस्टिक ट्रेड केला तो कसा केला आणि काय होतं ज्याच्यामुळे त्यांनी तो व्यवसाय उभा करू शकला. आज तुमच्यापैकी अनेक जण असे असतील की जे विचार करत असतील की मला व्यवसाय करायचा आहे पण मी करू शकतो का. तर मला एक सांगायचं आहे, जर ते करू शकतात तर तुम्ही पण करू शकतात. सो मोहित सोनावणे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अगदी मेहनत घेऊन शून्यातनं त्याने स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे, शून्यातनं स्वतःचं विश्व उभं केलं आहे. ते कसं आणि काय ते मोहितकडनं समजून घेऊया. मोहित, थँक्यू सो मच आजच्या पॉडकास्टला आल्याबद्दल. जर शक्य असेल तर थोडक्यात तुमचं नाव काय, तुम्ही कुठले, तुम्ही कुठून आलात, तुम्ही काय करताय, जर सांगता आलं तर प्लीज. माझं नाव मोहित सोनवणे, मी नाशिकहून आलो आहे आणि मी पहिले काम करत होतो बिझनेस म्हणून, पण मग पाहिजे तसा पोर्टफोलिओ नव्हता बिझनेसमध्ये. मग काय करावं, बिझनेस केलेत मी आणि केले पण आणि लॉसेस पण आले. पण नंतर मी जेव्हा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये माझी हॉबी वाढली, त्यानंतर मी माझं काही बिझनेस होते त्याच्यामध्ये आपण काहीतरी प्रोग्रेस करू शकतो या हिशोबाने मी जेव्हा प्रोग्रेस करायला सुरुवात केली तेव्हा मला उद्यमी महाराष्ट्राची ॲडव्हर्टाईज दिसलेली की उद्यमी महाराष्ट्र. मी बऱ्याच दिवसांपासून मी स्क्रोल करायचो की आहे, असेल, पण एके दिवशी मनावर घेतलं. जस्ट मी म्हटलं करायचं आता. मी एकदा अटेंड केला, परत एकदा अटेंड केला. वर्कशॉप जो 99चा वर्कशॉप होता तो मी 2दा अटेंड केला. 2दा अटेंड केल्यानंतर मग मला म्हटलं आता आपण करू शकतोय, हे सोपं आहे. अटेंड केला. त्याच्यानंतर TTEचा 3 दिवसांचा कोर्स होता तो मी घेतला. कधी केला तो? तो मी जुलै 2023मध्ये केलेला. ओके. तेव्हा मला इतकी क्लॅरिटी आली की आपण अरे इझी आहे, आपण करू शकतोय. म्हणजे जी मनामध्ये भीती होती, एक्सपोर्ट म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या, आपण करू शकतोय का, आपल्याकडून होईल का, आपण एक ग्राउंड लेवलचे नाशिकमध्ये. युजली काय होतं, पुणे, मुंबई, अदर मेट्रो सिटीजमध्ये जे राहणारे असतात त्यांना ह्या गोष्टींची खूप आयडियाज असते. आमच्याकडे काय छोटे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, बिझनेसेस आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा चालते. एक फ्रेंड सर्कलमध्ये चर्चा चालते, असं हे झालं बिझनेसमध्ये, हे झालं ते झालं. पण इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये मग आपण नाही करू शकत. जेव्हा मी घरात सांगितलं की मला TTEला असा एक प्रोग्राम आहे 3 दिवसांचा, पुण्याला जायचं आहे मला. म्हटलं कसला काय, मी कल्पना काही दिलेली नव्हती. मी एवढंच सांगून निघालो होतो घरातून, जाणार, मला आवडलंय, 100% काहीतरी मोठंच करणार. ते 3 दिवसात मी केलं आणि त्याच्यानंतर मला क्लॅरिटी कशी आली, क्लॅरिटी आली म्हणजे माझं वय काय फार नाही. मी जेव्हा TTE केलं तेव्हा माझं 25 वय चालू होतं. त्याच्यानंतर वय चालू होतं, मग घरच्यांचं म्हणणं तू एवढं हँडल करू शकतोय का, तू आज करून आलाय. पण मग माझ्या मनात शंका, आपण करू शकतो काय. पण तुमची जी जिद्द होती, तुम्ही जे कमिटमेंट दिला की आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, त्या हिशोबाने आपण उतरलो पूर्णपणे. म्हणजे तुमची जी खंबीर साथ होती म्हणून आपण आज इथपर्यंत पोहोचलो आणि एवढं करू शकलो. सो जेव्हा तुम्ही उद्यमी महाराष्ट्रासोबत जॉईन झालं म्हणजे TTE केलं पहिल्यांदा, त्याच्या आधीची तुमची फिनान्शियल आणि मेंटल सिच्युएशन काय होती? फिनान्शियल सिच्युएशन सांगायचं तर एवढं काय फायनान्शियल सिच्युएशन खूप काही हे नव्हती. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्यांचं म्हणणं होतं तू काहीतरी बिझनेस करावा. पण जेव्हा आपण 4 लोकांचं ऐकतो बिझनेस करावा आणि आपली मराठी लोकांची माइंडसेट आहे की
मराठी माणसाने बिझनेस करू नये. म्हटलं आपण तर नाही करायला पाहिजे, मग छोटी मोठी काहीतरी नोकरी करूया. पण मग पहिलेपासून एकच होतं की कोणाचा गुलाम बनायचं नाही. ऑफिसचे हेड सांगतील तू इथे बस, हे काम तुझ्याकडून झालंच पाहिजे आणि तू हे केलंच पाहिजे, ते आपला माइंडसेट आधीपासून नव्हता. मी घरच्यांना आधीच सांगितलं होतं की मला जॉब हा करायचा नाही. मी करणार तर बिझनेस काही का होणार, छोटा मोठा कुठला तरी बिझनेस करणार, पण बिझनेस करणार. मग मी ह्याच्यातून म्हणजे आयडियाज खूप आल्यात, असं करू तसं करू, पण मग काय व्हायचं, बजेट तेवढी फिनान्शियल कॅपॅसिटी नव्हती. आणि घरचे पण मग आपण एखादा विषय एखादा बिझनेस जेव्हा घरच्यांना सांगतो की मला हा बिझनेस करायचा आहे, मग त्याचं जेव्हा आपण सगळं हे काढतो की याला किती हे लागेल, गणित मांडतो जेव्हा. गणित मांडतो की सगळं कसं जाईल, त्याला शॉप लागेल, एखादी इंडस्ट्री टाकायचं त्याला जागा लागेल, त्याच्यानंतर आपल्याकडे तेवढी जागा नाही, प्लस बॅक सपोर्ट नाही कोणाचा. बिझनेस म्हणजे काय, आता मराठी माणसाचा माइंडसेट एकच आहे की ज्याला बॅकअप आहे त्याने बिझनेसमध्ये बिझनेसमध्ये उतरावं, होता. ते बिझनेस करू नये, असा मराठी माणसाचा माइंडसेट आहे. तो मी आज जिथेपर्यंत पोहोचलोय आज, म्हणजे लिटरली सांगायचं तर सर अशी परिस्थिती होती, मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा घरातलेच म्हणजे आमची इंटरनल फॅमिली सोडली तर जे आमचे रिलेटिव्ज आहेत, जेव्हा मी 12वी पासआउट झालो तेव्हा मला माझ्या एका रिलेटिव्हजने, मी त्यांचं नाव नाही घेणार, त्यांनी मला बोलले होते की तू चहाची किंवा वडापावची गाडी टाकशील. आज मी ज्या पोझिशनला पोहोचलोय, जो मी बिझनेस उभा केलाय, आज ते मला 4 वेळा फोन करतात, काय चाललंय. हा मला अभिमान आहे. सो साधारण काय इन्कम होतं त्यावेळेस जेव्हा तुम्ही TTE जॉईन केलं तेव्हा किती कमवत होतात महिन्याला अंदाजे? तेव्हा एक 15-20 हजार रुपये महिना. महिन्याला. त्यानंतर मग तुम्ही TTE केलं, टीटी केला, PMPला. PMP कोर्स जॉईन केला TTE नंतर. म्हणजे मला 3 दिवसात क्लॅरिटी आलेली, पण PMP जे तुम्ही मला सांगितलं TTE मध्ये आम्हाला तुम्ही सर्वांना जेव्हा गाईड केलं की PMP का घ्यावं, त्याचा फायदा काय असतो, तेव्हा पण मनात थोडीशी हे होती की आपण अरे बघा आता लोन पण नाही मिळणार, कसं करावं. पण जेव्हा घरी गेल्यानंतर याच्यावर डीपली विचार केला, क्षेत्रात उतरायचं आहे, मग 1 दिवसाचा वर्कशॉप, त्यानंतर 3 दिवसाचं सेशन नाही होणार बिझनेस उभा. काहीतरी डीप नॉलेज घ्यावं लागेल, तेव्हा आपण मोठं काहीतरी करू शकतो. तिथं ओरली नॉलेज आलं 3 दिवसामध्ये, हा मी एक्सपोर्ट ट्रेनिंग घेतली आहे, घेतली. तेवढंच घेऊन नाही होत. ते डीप जे नॉलेज आलं ते मेंटरशिप घेतल्यावर आलं, सिस्टम्स कळाल्या की काय केलं पाहिजे आणि काय केल्याने काय होऊ शकतंय आणि कुठे आपण थांबलो पाहिजे, कुठे आपण प्रोसीड झालो पाहिजे, ते मला मेंटरशिपमध्ये PMP मध्ये PMP मध्ये कळालं. सो PMP मधल्या कुठल्या अशा सिस्टम्स होत्या तुम्हाला वाटतं की तुमच्या बिझनेससाठी किंवा लाईफसाठी टर्निंग पॉईंट ठरल्या? टर्निंग पॉईंट म्हणजे PMPचं ऑल ओव्हर सेशन लाईफसाठी टर्निंग पॉईंट ठरलं. तरी पण एखादा असं काय पॉईंट की काय हवं, कशामुळे? सांगायचं झालं तर PMP जेव्हा आमचं सुरुवात झाली, सेशन्स व्हायचे, आम्हाला पहिले वाटायचं, पहिले म्हणजे ते टास्क वगैरे असतात PMP मध्ये की हे टास्क करावे लागतील, तेवढा वेळ नसायचा टास्क करायला. पण जेव्हा ते टास्क करत गेल्यानंतर की ते सांगतायत त्याच्या मागे काहीतरी व्हॅल्यू आहे म्हणून ते सांगतायत, ते काही म्हणजे आज तुम्ही PMP आम्हाला शिकवलं, तुम्ही शिकवलं, आम्हाला उभा करायचा आहे बिझनेस, पण त्याच्या मागे रिझन काय हे तुम्हाला माहिती होतं, पण तुम्ही ओपनली बोलत नाही आमच्याशी, की फक्त एवढंच सांगायचे तुम्ही करा, हे गरजेचं आहे. ते टास्क कंप्लीट केले आम्ही. तर टास्क कंप्लीट केल्यानंतर लाईफमध्ये जो टर्निंग पॉईंट आला बिझनेसमध्ये आणि लाईफमध्ये, बिझनेस चालू केल्यानंतर तो टर्निंग पॉईंट एकच आला की बिझनेस करताना कुठले रूल्स फॉलो केले पाहिजे, कुठे रूल्स फॉलो केल्यानंतर आपल्याशी कोण कसं वागतोय, म्हणजे लाईफमध्ये पण चेंजेस झाले. PMP म्हटल्यावर मग बिझनेसमध्ये चेंजेस झाले, असं नाही की बाबा बिझनेस कसा करावा आणि बिझनेसमध्ये काय केलं पाहिजे, बिझनेसमध्ये लाईफमध्ये पण चेंजेस झाले. लाईफमध्ये खूप चेंजेस झाले जे अनएक्सपेक्टेड होते फॅमिलीसाठी माझ्या. अच्छा. जेव्हा मी माझं 12th झालं त्यानंतर मी म्हणजे तुम्हाला सांगतो बिझनेसचा माइंडसेट होता, पण बिझनेससाठी जर आपलं ओव्हरऑल बॅकग्राऊंड पाहिजे किंवा आपण स्वतः कसं पाहिजे
हे माझ्यात नव्हतं. म्हणून मला घरचे म्हणे तू बिझनेस करू शकत नाही, तू थांब. जेव्हा मी हे केल्यानंतर जेव्हा माझ्यात खूप चेंजेस झालेत, स्वतःमध्ये इंटरनली चेंजेस झालेत, बोलण्यात झालेत. त्याच्यानंतर माझं जे पहिले बोलणं जे रूडली होतं, त्याच्यामुळे माझे घरचे म्हणे तू बिझनेस नाही करू शकत. आपल्या म्हण आहे ना ती, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर. तोंडात साखर तरच बिझनेस करावा, नाही तर करावा नाही. त्यामुळे ते पण एक चेंजेस झाले. म्हणजे समोरच्याला कन्व्हिन्स पॉवर वाढली. कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट कसा करावा, तो आपल्याकडे का आलाय, त्याचं महत्त्व काय हे आपल्याला ते त्याच्यातून कळालं, की तो का आलाय आणि त्याला आपल्याला का जवळ घ्यायचंय हे कळालं. सो आता त्यावेळेसचा माइंडसेट सांगितला, त्यावेळेसचं इन्कम सांगितलं. आत्ताचं इन्कम काय आहे आणि आत्ताचं माइंडसेट काय आहे? आताचा माइंडसेट आणि इन्कम म्हटलं तर सर, कधी बिझनेस करताना आपण इथेपर्यंत पोचू शकतो आणि एवढं मोठं आपण उभं करू शकतो, हा तर विचार नव्हता. आपण एवढा मोठा बिझनेसमॅन होऊ शकतो. आणि एवढा मोठा जेव्हा आपण बिझनेस करताना चढ उतार आलेत, ते सामोरं गेलो आम्ही. तर सामोरं गेल्यानंतर तुमचा जो सपोर्ट होता, मेन म्हणजे एक सांगायचं झालं तर तुमचा जो सपोर्ट होता, वेळोवेळी मार्गदर्शन खूप मिळालं. मार्गदर्शन म्हणजे इथे तू चुकतोय, तू इथे थांब, हे महत्त्वाचं झालं. की तू या मार्गाला चाललायस, या मार्गाला थोडी भीती आहे, तू थांबून जा. तिथे थांबलो म्हणून आज इथपर्यंत जवळपास 4-4.5 करोडचा टर्नओव्हर करू शकलो. 4-4.5 करोडचा टर्नओव्हर साधारण किती महिन्यात, किती वर्ष वेळामध्ये? साधारण ऑगस्टमध्ये, नोव्हेंबरमध्ये माझा पहिला ट्रेड झालेला. PMP चालू असतानाच मी ट्रेड केला. हो. मेंटॉरशिप चालू असतानाच मी ट्रेड केला. सो नोव्हेंबर 2023. 23. नोव्हेंबर 2023. आता आपण आहोत एप्रिल 2026 मध्ये. हां, 26 मध्ये. साधारणपणे 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. 1.5 वर्षामध्ये 4-4.5 हो करोड. हो. सो या सगळ्या सिस्टीम्समध्ये काम करत असताना कधी असं वाटलं की नको, नाही जमत, सोडून देऊया? वाटलेलं, पण सोडलं नाही. सो ते कसं ओव्हरकम कसं केलं स्वतःला? ओव्हरकम म्हणजे म्हणजे चढ उतार, मी बोललो की खूप चढ उतार येत होते. आणि फॅमिलीचा सपोर्ट तर होता. फॅमिली म्हणजे घरातली इंटरनल सपोर्ट तर होता की खचू नकोस. घरातून मार्गदर्शन वेळोवेळी मला मिळालं, तुमचं मिळालं. पण कधी कधी एक येतो ना आयुष्यात, आपल्याला कुठलाही बिझनेस करताना असो, नोकरी करताना असो, किंवा फ्रीलान्सर जरी असेल तरी काहीतरी त्याला टेन्शन असते की आपण हे का करतोय, असं टेन्शन येतच. तेव्हा विचार यायचा की यार, बिझनेस करायचं तर खूप मोठं, म्हणजे बिझनेसमॅन व्हायचं खूप मोठं स्वप्न आहे आणि होतं. आपण ते करतोय, पण अशा सिच्युएशनमुळे यार आपण नाही केलं बा, आपल्याकडून नाही पॉसिबल आहे. कारण की आपल्याला सपोर्ट नाही आहे. काय झालं तर काय करायचं? तिथे स्वतःमध्ये जे चेंजेस आणले त्यावेळेला, त्याच्यानंतर मॅनिफेस्टेशन केलं. मॅनिफेस्टेशन असं केलं की तुम्ही जे सांगितलेलं की स्वतःमध्ये चेंजेस, जेव्हा तुम्ही खचलायत तेव्हा तुम्ही स्वतः उभा राहा. बरं. तुम्ही कोणाला विचारू नका की मी इथे थकलोय तर काय करू. तेव्हा तो सांगणारच आहे, तू थकलाय तर थांबून जा, नको पुढे जाऊ. तर स्वतःमध्ये चेंजेस केली, पूर्ण इम्प्लिमेंट केली स्वतःमध्ये. घरच्यांची शेअर केला, काही बारीक बारीक गोष्टी होत्या, घरच्यांची शेअर केलं की असं झालेलं आहे, असं करू, काय करू. घरच्यांनी कधी सांगितलं नाही मला, किंवा तुम्ही किंवा कुठे सांगितलं नाही की बुवा माझं फ्रेंड सर्कल आहे, हे आहे, पण कोणीच मला असा चुकीचा सल्ला दिला नाही की तू इथे चुकतोय तर तू थांब. कधी सांगितलं, तू चुकलाय ना तर त्याला पर्यायी मार्ग काढ आणि तू उभा राहा बरं. अशातून मी परत उभा राहिलो. चढउतार भरपूर आलेत, ह्याच्यामध्ये खूप चढउतार आलेत, पण केले. सो आता काय प्रोडक्टमध्ये काम करता तुम्ही आणि कुठल्या कुठल्या देशांमध्ये करता? आता मी पहिला जो ट्रेड झालेला माझा ओनियन फ्लेक्समध्ये झालेला. फ्लेक्सचा ट्रेड नायजेरियाला केलेला. नायजेरियाला काय व्हॅल्यू होती पहिल्या ट्रेडची? पहिल्या ट्रेडची 15,60,000 रुपये. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर त्याच्यात पण एक असा हे आलं मला की मी जेव्हा फ्लेक्सची ऑर्डर केली, त्यानंतर त्याच कंपनीला मी ओनियन दिला, फ्रेश ओनियन दिला. मी त्यानंतर दिल्यानंतर त्यांची मोठी कंपनी होती आणि व्हेरियस देशांमध्ये त्यांचे खूप प्लांट्स वगैरे होते. तर त्या कंपनीच्या ओनियन दिल्यानंतर मला ऑर्डर अशी आली की ओनियनचे आपण ते कांद्याचे फोत्रे फेकून देतो ना, त्याची ऑर्डर आली मला. तो मला आठवतं तुम्ही एका कार्यक्रमात बोलला होतात हां की मी कचऱ्यातनं पैसा कमवलेला. हां, ती ऑर्डर आली. पण ती इतका मोठा टास्क होता तो की
जे प्रोडक्ट त्यांनी मागितलं होतं ते लोक फेकून देतात. म्हणजे लिटरली मी जेव्हा मला ती ऑर्डर पूर्ण करायची होती, 2 माणसं 3-4 माणसं प्रत्येक मार्केटवर पाठवलेली आणि तो कचरा भरून आणलेला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीजमध्ये तो कचरा भरून आणलेला आणि तो साफ केला, पॅकिंग केली आणि तो ट्रेड केला. ते खूप मोठा टास्क होता, पण तो केला. तर त्याची काय व्हॅल्यू होती? त्याची व्हॅल्यू म्हणजे त्याला वेट तर नसतंच. हो. वेट एकदम कमी होतं. एक 6-6.5 लाख रुपयात तो ट्रेड केला. त्याच्यात पण असं झालं की त्याचं वजन नव्हतं, त्याला वेट नसतं. आम्ही आणायचो, ते वेटच भरायचं नाही. आणायचो, वेटच भरायचं नाही. असं. म्हणजे कचऱ्यातनं 6.5 लाख रुपये कमवले. कचऱ्यातनं 6.5 लाख रुपये कमवणे लिटरली. सो पहिला जेव्हा ट्रेड झाला तर काय भावना होती? भावना म्हणजे आपण हे केलं, आपण हे करू शकतो, ही भूमिका होती फार मोठी. आणि स्वतःमध्ये जे इम्प्लिमेंटेशन केलं होतं की आपण हे बिझनेस करावा. जेव्हा ट्रेड झाला तेव्हा सत्यात उतरलं की आपण हे केलं, तेव्हा अजून पॉवर वाढली, अजून आत्मविश्वास वाढला. अरे आपण हे केलंय. एखादा इंटरनॅशनल ट्रेड करताना जे मनामध्ये भीती असते, हे असते, ते असते की इंटरनॅशनल आहे. डोमेस्टिकमध्ये पण एक म्हणजे डिस्ट्रिक्टला जेव्हा आपण एखादा ट्रेड करतो, एखादा प्रोडक्ट विकतो, तेव्हा पण भीती असते की तो कस्टमर आपलं अनुभव नाही या गोष्टीतला. पण मी जेव्हा इंटरनॅशनल ट्रेड केला, ते फक्त PMPच्या सिस्टम्समुळे मी ते पॉसिबल झालं. पहिला ट्रेड इन PMP चालू असताना मी तो ट्रेड केला. सो पहिला ट्रेड नायजेरियाला, नायजेरिया त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या देशांमध्ये? नायजेरियामध्ये त्याच्यानंतर मी गल्फ कंट्रीजमध्ये एंटर केलं हळूहळू. दुबई, ओमान आहे, सौदी आहे, त्यानंतर मलेशिया चालू झालं, व्हिएतनाम चालू झालं, फिलिपिन्सला ऑर्डर्स केल्या. आता माझ्याकडे म्हणजे मी ओनियन नंतर मी आता पेरिशेबलमध्ये, मग फ्रेश फ्रुट्समध्ये, व्हेजिटेबल्समध्ये मी एंटर केलं. एंटर केल्यानंतर मला एक ऑर्डर अशी आली, मी जेव्हा माझं स्वतःचं प्रोडक्ट जेव्हा मी मार्केटिंग करत होतो सोशल मीडियाला असेल, आपल्याकडे जसा एक हॉटेल्सचा ग्रुप्स आहे इंडियामध्ये, खूप मोठे ग्रुप्स आहेत. त्या एका ग्रुप्सपैकी तसाच एक ग्रुप US मध्ये आहे. त्या US च्या ग्रुपची मला एक मेसेज आला की हे आपण करू शकतो का. तर मी रिप्लाय दिला, कोटेशन दिलं, सगळं डन झालं. आणि लिटरली तुम्हाला सांगतो, ते रेस्टॉरंट म्हणजे त्या कंपनीचे जवळपास US मध्ये 120 रेस्टॉरंट्स आहेत. अच्छा. त्या 120 रेस्टॉरंटची मला ऑर्डर मिळाली त्यांच्याकडून, ग्रीन चिलीची. ओके. बाय एअर शिपमेंट चालू झाली त्याच्यानंतर मग माझी त्यांच्याबरोबर. आणि आता डेली रुटीनमध्ये त्यांचं काम करतोय. रेग्युलर बेसिसवर काम चालू सो आहे. USA बरोबर पण USA. सो या सगळ्या सिस्टम्समध्ये काम करत असताना USA झालं, फिलिपिन्स झालं, किती आतापर्यंत 8-9 देशांबरोबर काम केलं? हो. आणि किती कन्साइनमेंट गेले असतील आतापर्यंत? कन्साइनमेंट म्हणायच्या तर सांगता येणार नाही, म्हणजे मोजल्या नाही. मोजल्या नाहीयेत. सो पहिला असेल किंवा नंतर जे असेल, बायर कसे मिळाले? बाहेर मार्केटिंग म्हणजे जे आपले ज्या सिस्टम सांगितलेल्या उद्यमी किंवा तुम्ही ज्या सिस्टम सांगितलेल्या त्या प्रॉपरली ज्या फॉलो केल्या. काय असतं, जेव्हा तुम्ही सांगताय 4 वेळा ओरडून सांगताय, त्या गोष्टी जेव्हा आपण आत्मसात करतो आणि त्या केल्या पाहिजे, त्याचं कुठेतरी 10% सांगितल्यावर 1% फायदा होतो. 100% केल्यावर 99% होतं. 1% कुठेतरी आपण होतो. सोशल मीडिया मार्केटिंग केली, त्याच्यानंतर जे माझे बायर्स म्हणजे ऑलरेडी काम झालेलं, त्या बायर्सनी पण माझं कनेक्शन वाढवलं की ये बंदा अच्छा है, ये प्रोडक्ट्स अच्छा दे रहा है, इसमें कोई डिफेक्टिव्ह प्रोडक्ट नहीं आ रहा है. असे क्वालिटीवर धंदा वाढवला पूर्ण. कारण एक आपल्या इंडस्ट्रीमध्ये काही बघितलं तर ते म्हणजे लोक बोलतात एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये फ्रॉड भरपूर असतो. खूप हो. सो ते बाहेर कसं व्हेरीफाय करता? बाहेर व्हेरीफाय करायला, बाहेर तुमच्याकडे जेव्हा येतोय एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून किंवा व्हॉट्सअपवर असेल, कुठेही असेल, जेव्हा तुमच्यापर्यंत तो पोचतोय, तो तुम्हाला जेन्युइन आहे की फेक आहे हे पहिले समजणं गरजेचं आहे. बरोबर. अशी कुठली सिस्टम नाही की हा जेन्युइन, तिथं मेसेज नाही आहेत आपल्याला किंवा कोणी आपल्याला सांगत नाही हा जेन्युइन आलाय, हाच काय फेक आलेला आहे. ते आपल्याला ओळखावं लागतं. कसं? त्याच्या पण काही सिस्टम्स आहेत त्या ज्या तुम्ही आम्हाला सांगितलेलं की हा फेक आहे की ओरिजिनल आहे, त्याचं म्हणणं काय नक्की, त्याला काय पाहिजे, ह्या गोष्टी जेव्हा आपण समजून घेतो,
त्याच्यातच आपलं कळून जातो की हा व्हेरीफाय आहे की काय. आणि त्याच्यानंतर तुम्ही काही सिस्टम्स पण सांगितलेला बायर्स व्हेरिफिकेशनच्या, किंवा ही कंपनी जेन्युइन आहे का, काही गव्हर्नमेंटच्या बॉडीज पण तुम्ही सांगितलेल्या, त्या आपण केल्या 100% त्याच्यामध्ये काम. सो आता पुढच्या 5 वर्षात म्हणजे आता माहिती 1.5 वर्षामध्ये 3-3.5 करोड हो, केलंय. पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे बघता स्वतःला? पुढच्या 5 करोडमध्ये तर सांगू नाही शकत, पण करून दाखवणार. तरी काहीतरी एक डोक्यात ठरवलं पुढच्या 5 वर्षामध्ये एवढे देश, एवढे कंटेनर, एवढा रेव्हेन्यू 50 करोड पर्यंत पोहोचायचं पुढच्या 5 वर्षामध्ये? 100%. तथास्तु. थँक्यू. तुम्ही जेव्हा बिझनेस करायचा विचार केला, तुम्ही म्हणाल की मी रील्स बघितले, माझ्या ॲड्स आल्या, इतर लोकांचे पण ॲड आले असतील हो तुम्हाला. हो हो. माझ्याकडनं शिकायचा काय निर्णय घेतला? निर्णय घेतला म्हणजे काय असतं, कुठेतरी आता व्हिडिओज खूप येतात, रील्स खूप येतात, आपण त्या स्क्रोल करत असतो की ही नकोय, ही नकोय. एखादी एंटरटेनमेंटची रील पण आपण कधी कधी काय होतं, आपण कुठल्या तरी माइंडसेटमध्ये असं स्क्रोल करून सुरू देतो. करतो. खूप येतात, बिझनेसच्या येतात, खूप साऱ्या असं रील्स येतात, पण जी तुमच्यामध्ये जी सांगायची तळमळ होती की मराठी माणूस का मागे राहिलाय, मराठी माणसाकडून का होत नाहीये, तर हे मला कळालं की मराठी माणसासाठी कोणीतरी उभं राहतंय आणि त्यांनी खूप सारे एक्सपोर्टर्स इम्पोर्टर्स घडवलेत, तर आपण का नाही त्यांच्याकडे जावं. जर समजा उद्यमी महाराष्ट्र त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये नसतं आलं, तर आज काय काय लाईफ असती, कसं असतं? आज लाईफ मग कुठेतरी छोटा मोठा बिझनेस, एखादं शॉप, एखादी काहीतरी केलं असतं. एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभं राहणं खरंच पॉसिबल नव्हतं. शेवटचा प्रश्न, डॉक्टर ओंकार हरिमाळी कोण आहे तुमच्यासाठी, किंवा काय आहे तुमच्या लाईफमध्ये डॉक्टर ओंकार हरिमाळी? डॉक्टर ओमकार हरिमाळी सांगायचं तर गॉड. तेवढा मोठा नाही पण खरंच म्हणजे मी माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की देवाने आपल्याला खूप सारं दिलंय आणि देव देतोय, त्याच्याकडे मागितल्यावर तर देतो. पण काही गोष्टी असं असतात की त्याला पण हे असतं की याला द्यावं की नाही द्यावं. त्या सिच्युएशनमध्ये आपण आपलं ठरवायचं असतं की देवाकडे किती मागावं आणि किती नाही मागावं. तसं तुमच्याकडे जे मागितलं ते मिळालंय. मी सांगत नाही, खोटं नाही बोलत, पण अर्ध्या रात्री पण मेसेज केला की मी इथे अडलोय, इथे चुकलोय, काय करू? रिप्लाय आलाय, थांब, तू इथे चुकतोय, तू इथे थांबायला हवं. यासाठी मी देव मानतो. सो आता 2024 साली तुम्ही ज्या पोझिशनला होतात त्याच पोझिशनला आता अनेक लोक असतील किंवा व्हिडिओ करायचे बघत असतील, बरोबर. ज्यांना व्यवसायामध्ये यायचं आहे, एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस नाही पण व्यवसाय करायचा असेल, मग तरुण असतील, तरुणी असतील, किंवा अनेक लोक असे असतील की जे 50मध्ये पोहोचलेत पण अजून विचार करत राहिलेत व्यवसाय करायचा पण केला नाही आहे, तर त्यांना तुमचं काय तुम्ही काय सांगाल त्यांना? बिझनेस करावा. वय 20 असेल किंवा 60 असेल, वय मॅटर करत नाही बिझनेससाठी. म्हणजे जो माइंडसेट आहे ना आपल्या मराठी माणसाचा की मराठी माणसाने एका सिच्युएशनमध्ये किंवा एका एजमध्ये पैसा कमवला पाहिजे. कुठलाही असेल, तो बिझनेस केला पाहिजे, नोकरी केली पाहिजे. पण मी म्हणतोय नोकरीपेक्षा बिझनेस किंवा एखादा व्यवसाय चालू करतोय आपण, जी आपली वाइब्स असते ना, एखाद्या ठिकाणी आपण 15-20 हजाराची जेव्हा नोकरी करतो आणि त्या नोकरीचं म्हणजे एक पाटा टाकल्यासारखं जेव्हा काम करतो आपण, हे मला साहेबांनी करायला लावलंय, हे मला करायचंच आहे. जेव्हा बिझनेसमध्ये हेच एफर्ट जेव्हा आपण बिझनेसमध्ये लावतो ना, तो बिझनेस आपला स्वतःचा मोठा होत असतो. बरोबर. आज तुम्ही जॉब करताय, ते एफर्ट्स तुम्ही तिथे टाकतायत. तुम्हाला पगार तेवढाच मिळणार आहे, जेवढा तुमचा महिन्याचा ठरलाय. ते एफर्ट सगळे कंपनीला जातात, कंपनी मोठे होते. तेच एफर्ट्स आपण बिझनेसमध्ये टाकले तर बिझनेस 100% मोठा होणार. स्वतःचा तीच ग्रोथ मोठा आपल्याला आपल्या स्वतःमध्ये पण होणार आणि आपल्या बिझनेसमध्ये पण होणार. राईट. सो मी कायम बोलतो की मी जेव्हा जेव्हा कम्युनिकेशन करतो माझ्या स्टुडंट्सबरोबर, माझ्या मेंटीजबरोबर, तेव्हा मी त्यांना सिस्टम्स दिल्यात, त्यातनं ते उघडलेत, त्यातनं मी गोष्टी उभ्या केल्यात, पण मला त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. आज मोहित बरोबरच्या कम्युनिकेशनमधनं मला
अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, समजायला मिळाल्या. सगळ्यात पहिली गोष्ट मला मोहितकडे जी शिकायला मिळाली ती म्हणजे त्याचा माइंडसेट, की त्याने आधीच ठरवलं होतं की मी कोणाच्या हाताखाली काम नाही करणार. हे अनेक लोकांचं असतं. अनेक लोक हा विचार करतात की मी कोणाच्या हाताखाली काम करण्यासाठी मी बनलो नाही आहे. पण नंतर जेव्हा परिस्थिती येते त्यावेळेस लोक नोकरी करतात. मोहितनी वेळेत ॲक्शन घेतली आणि त्याच्यामुळे आज त्यांनी 15,000चं इन्कमपासून 20,000च्या इन्कमपासून ते 3.5-4 करोड रुपयापर्यंतचा पल्ला गाठला आहे. आणि आय एम व्हेरी शुअर 50 करोड तो पुढच्या 2 ते 3 वर्षामध्येच अचीव करेल. आणि ही त्याची जर्नी अशी चालत राहील. पण तुम्ही तुमची जर्नी कधी चालू करणार? सो जर जर्नी चालू करायची असेल तर निर्णय घेणं गरजेचं आहे. निर्णय घेऊन ॲक्शन घेणं गरजेचं आहे. सो जर तुम्हाला वाटत असेल की तुमची व्यवसायाची जर्नी चालू करावी तर माझं वर्कशॉप अटेंड करा. अटेंड करून बघा की व्यवसाय तुमच्यासाठी आहे की नाही. आणि जर वाटलं तर पुढे सपोर्ट करायला मीच आहेच. त्याचबरोबर आजच्या या मोहितबरोबरच्या कम्युनिकेशनमध्ये, कन्व्हर्सेशनमध्ये तुम्ही काय शिकलात? तुम्हाला काय जाणवलं? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फॅमिलीमध्ये दुसरा कोणतरी व्यक्ती आहे ज्याला व्यवसाय करायचा आहे पण कुठेतरी तो निर्णय घेत नाही आहे, त्याला व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जातात एकच सांगेन की तुम्ही जर मराठी असाल, तुमची जर काम करायची तयारी असेल तर तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करायची जबाबदारी हे डॉक्टर ओमकार हरिमाळीची असेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय शिवराय.